बघा मित्रांनो, असा पाला घ्यायचा ओरपून ना काय म्हणजे एकदम बरा. बघा बघा कशी फोडणी दिली, एक नंबर कडक. बघा कशी भाजी झाली आपली मित्रांनो, सांगा कमेंट मध्ये. बघा एक नंबर झाली. आणि आईने त्याच्यात पण. तर आई आज काय काय बनवायचा? काय बनवू? तुला डाळ बनवून देव काय? डाळ जरा बरा पण नाही वाटत तर काय डाळ ना काय शेकटाचा पाला टाकला. शेकटाचा पाला ते टाकून दे ना, म्हणजे कसा ते जार लाग आहे तर त्या बरा ना. मला बरा पण नाही. तुला तिकडे कसा सहाराला मिळेल नाही ना, इकडे आपले फुकट तसा फुकट आहे झाड, ते त्याचा आणून ना दे डाळ बनवून. तर चला मित्रांनो, आज शेकटाचा पाला, शेगट म्हणजे शेवग्याचा पाला, कवला पाला आणि त्याच्यामध्ये तुरीची डाळ कशी आम्ही भाजी बनवतो ती बघा रेसिपी मस्तपैकी. चला भेटूयात आता. चला पाडायला शेवग्याचा पाला. चला भात घेऊयात मस्तपैकी. पहिला ठेवायचा आहे डाळ शिजत, म्हणजे अंधान ठेवायचा आहे पहिला, नंतर आम्ही अंधान ठेवून ना शेकटाचा पाला आणायला जाऊ ना ग. म्हणजे तोपर्यंत डाळ शिजून राहिल ना. ताई टोप धुतला, पाणी फेकला, आता पाणी घेईल मस्त. आणि डाळ आमची घरचीच आहे, एकदम घरी बनवलेली तुरीची डाळ, गावठी डाळ आहे. गावठी इतकं जास्ती करून ना, महाग पण फार ना. आमची उडदाची मुगाची वगैरे डाळ सगळी घरचीच असते ना ग. आहे ना मुगाची कोणती कशी. आणि दुसरं उडीद विकलं पण ना. उडीद विकलं, मूग विकलं. आम्ही पायलीवर ना ग, पायलीवर ना विका. पायलीवर विकलं. किती रुपये पायली? 150 रुपये. 150 रुपये पायली विकलं. 150 रुपये. बघा पाणी गरम करत ठेवला मस्त पैकी. आता कुठे जायचा? पालवी आणायला. चला मग जाऊयात पालवी आणायला. भाऊ पण येतो ना पालवी आणायला. चला जरा शेकटाव चढायला लागेल त्यांना मस्त पैकी. कोणाला? त्याला नाही चढवा काय? तुला नाही चढवा? माहित ना चांगली पालवी. तर बाबू अगोदरच चढलेला आहे. काढायला गेली. आणि बघा वातावरण किती खराब झालाय आपला. पाऊस एखादा आज कदाचित पडेल असं वाटतं मला. आणि आई चालले शेकटाच्या झाडावर चढायला. बघा कशी चढते. आणि त्या काय काय ठेवलाय झाडावर पोत्यात? ती जाली आहे ना. ती जाली आहे. ते भात कार्पेट आहे त्या हिरवा, म्हणजे कुठं काय टाकतात, कुठं टाकायचं. हा त्या भात उडवी वगैरे ना वहीवर. तर बघा कवला कवला पाला तोडायला लावला मस्तपैकी. ना भाऊनी बघा किती पाला तोडलाय. बघा कुठे फिरतो. त्याच काय आता काठी घेऊन गेला, काय करतो ते. हा आमचा शेगट आहे, याला शेकटाच्या शेंगा लय भाजतात. भाजल्या का नंतर आता पुढच्या वर्षी उन्हाळ्यात थंडीचे भाजतील. आम्ही विकत नाही. कोणी कोणी पाडून येतात गावातली वगैरे, कोणी खातो. विकत नाही, ज्याला लागतील ते घेऊन जातात, घरातच खातात जास्त. आईनी पाला खुडला. किती खुडला तर बघा किती खुडला. चला जाऊयात आई जवळ, बघूयात किती पाला खुडला. आणि ही आमची जुने काळातली कवला बघा कशी. यांना बोलतात ही काय कोणती कवला? नल्यांची कवला. आता आमचा घर नवीन म्हणजे लाकडा बिकडा जुना झालेली ती नवीन टाकली ना. आणि आम्ही बघा मित्रांनो पत्रे बित्रे काय टाकत नाही, कारण की पत्रे बित्रे टाकले गरमले होते ना, म्हणून आम्ही कवलात ठेवल्यात. हे बघा पाला किती झाला. जो पाला सचिनकडे दुसरा आहे. जाऊयात. आईनी पायाला तोडून झाला. आणि आता आम्ही चाललो घरात. आणि भाऊ लागला इकडे शेकटाच्या शेंगा पाडायला. तर चला जाऊयात घरात. कसा शेकटाची आता दाल बिल आमची गरम झाली असेल ना, म्हणून. तू शेकटाच्या शेंगा पाडून घेऊन ये रे. हा भाऊ शेकटाच्या शेंगा पाडायला लागलाय. आम्ही चाललो घरात आता मस्त पैकी. बाबू इकडे बघतो काय बघतो तर लय बघायला लागलाय बाबू.
पाणी घेतला, डाळ धुवायला लावली. बघा डाळ, ती डाळ धुवून वरायला लागेल ना. याला साला बिगारे सगळे असतात डाळीला. ती घरात जाते भरडेल ना, ती हम्म. जाते भरडेल ती. डाळ धुतली मस्त. आणि आता गरम पाणी झाला त्याच्यात टाकली. बघा आता तोपर्यंत डाळ शिजून होईल ना ग. तर त्याच्यात पालवी टाकायची. नंतर मग पालवी टाकायची. तेल वगैरे जास्त टाकत नाही ना? तेल टाकायला लागेल ना. टाकतात का? फोडणी टाकायला लागेल ना. फोडणी टाकतात का? हा, फोडणी टाकायला लागेल. म्हणजे कशी शेकटाची पालवी तुला बरा पण आहे ना, त्याची करता म्हणजे खायची ना. मला 2 दिवस जरा शहराले लोक कशी त्यांना माहित पण नाही, विकायला नसते. हा, विकाय नाही पालवी नाही. तर भिवंडीला मी आता एवढा दिवस आला तर कधीच नाही बघा. दवाखान्यात गेला ना तर ते डॉक्टर पण सांगते का शेकटाची पालवी खायची. हा काय? हा, असं सांगत. तर ती तिकडे पालवी नाही तर बघून ती खाते. विकायला जास्त शेकटाची पालवी कशी जास्त विकत राहणार त्याची मुलं. आपल्या गावठीचीच भारी लागत. आपली गावठीचीच भारी लागत. तर मित्रांनो आम्ही विकत वगैरे शेकट कलम वगैरे नाही आणले, आमचा जुन्यापासून आहे शेकट. आई ना भाऊ घेऊन आला प्लेट. बाबू बोलतो की बाबू मी प्लेट घेता, आई बोलते का आई दोघांची. हा, तर प्लेट आता आणली आणि आता पाला ओरपायचा मस्तपैकी. पप्पा शिकलेलं नाही तरी पण मम्मी पप्पा सांगतात. तुम्हाला तर काय बाबा सांगाय? नाही, मी माझ्या पोरीला बायला आपले बाबाच बोलायला शिकवलंय. बघा मित्रांनो असा पाला घ्यायचा ओरपून ना काय काढून घ्यायचा मस्तपैकी फांदे देऊन. आपली घरची शेकटाचा ना तो. आणि मित्रांनो कधीतरी भाजी खावी ही, म्हणजे एकदा खाली ना तर एवढी भारी लागते ना, त्यामुळे कधीतरी खाऊन बघा. खरोखर बोलतो खाऊन बघा, कारण की याच्यासारखी टेस्ट कुठल्या भाजीला नाही, कुठलीच पालकला नाही. लई भाज्या खायला पण ही पालक ना म्हणजे एवढी टेस्टी लागते ना भाजी, आणि 1 नंबर. बरा पण वाटतं जरा. तर बघा पाला ओरपून झाला 1 नंबर मस्तपैकी. आणि आमच्या शाळेतल्या बाता चालू आहेत. आणि नंतर कापून घ्यायचा. तर बघा कसा कापून घ्यायचा. कापायला पाला घ्यायचा आणि कापायचा. खराक 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 बारीक करायला लागेल ना तो. बघा एकदम छोटा छोटा कटिंग करायचा. पहिलाच बारीकच असतात पाना, तरी पण एकदम छोटा छोटा कापून घ्यायचा. करायला लागलाय आज लय जरा मुरली पकडून ठेवले बाबूने. आता लसूण कुटून घ्यायची सोलून वगैरे. आणि बाबू गेला लसूण आणायला खोलीत. आता खोलीत काच लावली तर बरा झाला, पण पहिला उजेड नाही तर दिसत होता एवढा. हा काय? बघा बाबू लसूण घेऊन आला. गेले वर्षा फार गेलं म्हणजे 2-3 वर्षा झाली तर फार सगळं आंबन बिंबन मोडून धरला. आता त्यांनी वेग आंबीन टाकले ना, आता काय करत आहे कोणाला तरी ते तिकून तर पाण्यावर पण पाहिला तर नाही करत. तर मित्रांनो घर बांधल्यापासून आमची कौला चालवलेली नव्हती, आता यावर्षी चालवली. फॅमिली सोबत बसून ना बाता गोष्टी करण्यात जरा वेगळीच मजा असते. लसूण ना भिवंडीला कसा काय किलो? लसूण काय माहित नाही मला, पण काय माहित कितीला भेटते तर इकडं तर काल बाजारात 250 रुपये होता. नाही एवढी नाही महाग, हा स्वस्त असेल. हो, ही मी 200 रुपये किलो आणेल. नाही मी आता गेल्यावर विचार ना का, एवढी नाही महाग भेटत. कुडसाला ते कांदा पण स्वस्त होता विचारले ना
तो कांदोवाला सांगत होता लेके जाओ बाद में क्या महंगा हो जाएगा. ते कांदे पण आलेले आहे, लसूण पण आलेले. 50 ते 4 किलो सांगत होता. 50 ते 4 किलो. हा हम्म. तर मग आपण 100चे 4 किलो. मग लय महाग. भिवंडीला स्वस्त आहे थोडा. 100चे 4 किलो एक जागेत 30 रुपये किलो होतं. तर चला आता पाला बिला लसूण सोलून झाले, आता धुवायला चला ना ग. तिने आता टोपात पाला घ्यायला लावला धुवायला आणि डाळीला आपले उकल आला इकडं. तोपर्यंत डाळ मस्तपैकी शिजून राहिला ना ग. चला जाऊयात. आणि ही मी आज पालक घेऊन जाणार आहे स्पेशल घरी भिवंडीला ना ग डब्यात मस्त, आणि जाऊन घरी खाईन संध्याकाळी तिकडं. कारण की दुपारचं जेवण तर झालं आपला मस्तपैकी. आणि आता कुठं का चाललीस? शेकटाच्या शेंगा तर बघूया शेकटाच्या शेंगा पाडल्या का नाही भाऊनी अजून. बघा कशा झाल्या, दाखव कशा या बघा. कारण की ये टायमात शेकटाच्या गावठी शेकटाच्या शेंगा कधीच नाही भेटत. ह्या चुकून भेटल्या मला काय रे. बघा मस्त भेटल्यात एकदम कडकचे. कोणाचेच नाही दिसणार, ते विकत असतात ना वाडी बिडेवाले ते असतात. आता तिकडे विकाय कसे 20 रुपयाच्या घेशील ना तर 3 देतील. मला 20 25 30 50 रुपये पाव जातो. पाव किलो 3च येतात. गेल्या वर्षी आम्ही 60 रुपये पाव पर्यंत खाल्ल्या. मग तर बघूयात. आई चालली आता बोंबील पण बघायला. बोंबीलवर पण दिवसभर लक्ष ठेवायला लागतं, नाही तर मग मांजरा बिंजरा येऊन चोरून घेऊन पडतात. मांजरा पक्की चोर लोक असतात. आगोट म्हणजे पावसाला त्याला आमच्याकडे आगोट, आमच्या भाषेत आगोट बोलतात, आदिवासी भाषेत. आता सगळ्यात ना ते हे करून ठेवायला ग. तर चला आता जाऊयात पाला धुवून घेऊयात ना ग. आई लागली पिण्याच्या पाण्यातच पाला वगैरे धुवून घ्यायचा. आम्ही एकदम स्वच्छच पाणी घ्यायचं. कसा तिकडे बाहेरचा पाणी त्यात काय किड्या मुंग्या. कारण की आमचा पाणी भरपूर आहे अंघोळीचा पाणी आहे बघा. ते एक ड्रम आहे इथे, एक मोरीत आहे आणि इकडे दुसरं आहे टप वगैरे. पण आम्ही ते पाणी घेत नाही खाण्याला वापरायला. आम्ही पिण्याचंच पाणी धुतो. मग पाला धुवून घ्यायला लावला आणि आता टाकणार पाला. बघा मस्तपैकी पाणी पिलायचा आणि पाला टाकायचा. आणि नंतर मग वरून आपण लसणाची फोडणी एक नंबर द्यायची, कडक चाणकन आवाज येतो. तर बघूयात फोडणीचा कसा आवाज येतो. बघा तर आपली तुरीची डाळ आणि पालक किती आता टेस्टी होते ते बघून तुम्हाला टेस्ट करून दाखवणारच. एक नंबर होईल ती. आणि आता ती शिजू दे मस्त, नंतर फोडणी देऊ. आई गेली पाणी फेकायला. तर चला तोपर्यंत जरा शिजू दे, तोपर्यंत जरा वाट बघूयात, नंतर फोडणी देऊ ना ग. चला आमचा वरांडा आहे. इथून बघा आमच्या घराचा बाहेर कसा आहे. शाळा आहे, शाळेचं काम चालू आहे. घर आहेत. आमचा आंबा आहे, त्याला आंबे लागलेत पण अजून पिकलेलं नाही, लेट झाला बघा. आणि बाबू लागला आमचा टायर खेळायला मस्तपैकी एक नंबर. आणि इकडे आपली गाडी उभी आहे एकदम कडकशे बघा. कारण की मला संध्याकाळी जावं लागतो भिवंडीला, कारण की उद्या माझा जॉब चालू होईल ना म्हणून. बघा एक नंबर. भाऊ काय बघतो काय माहित. तर चला लागली आता कचरा उचलायला. आणि बाबू पण लागला मदत करायला. कारण की भाजी बी झाली की साफ करून नंतर झाडू मारून घ्यायचा. तर आता गाईंना वगैरे द्यायचा मस्त पैकी हिरवा हिरवा. गाई खातील ना ते खात ना. कलिंगडचा वगैरे आहे, कारण की त्यांना पण आता पाहिजे. गाई तर आता चराई गेल्या असतील आहेत तर चला जाऊयात गाईंना द्यायला. म्हणजे दाखवलं म्हणजे बरा काय का, म्हणजे दिसेल तरी का गाईंना पण ठेवलं. ते त्याला झोपडी बांधायची आहे ना तिकडे भावाला त्याची मुलं. आई भिंत चढली आणि गेली गाईंच्या गोठ्यात. बघा इकडं गाई आहेत मस्तपैकी पाला खातील बघा. त्याला पण दिस का थोडा बघायला लागला पण होतो सप्ते. तर यांना आम्ही आमच्या बाजू काकाचे आहेत हे,
त्यांना दर दिवशी भात वगैरे आई आणून देते. काय कापला का लगेच. जेवण काय भाजी का पण खात ना ती, हम्म. त्याला सवय पडेल. म्हणजे कचरा कुठं टाकावा लागत नाही. हिरवा वगैरे भात बीत उरला शिल्लक भात राहिला, भाकरी राहिल्या का ते आणून द्यायचे का खात ती बिचारी बांधेल ना ती. तर चला जाऊ त्याचा घरात. कसा त्याला सवय पडेल. दादाचा आवाज घेत दाद उचकला ना का लगेच भिरून पाहत. म्हणजे त्यांना सवय झाली. सवय झाली म्हणजे आणि हे आमचे फुलांचं झाड आहे अंगणात. पण आणून देऊ ना. आणि बाबू आता लागलाय झाडू. आणि हे आमची झोडणीची मशीन आहे. आणि बाबू लागला इकडे झाडू मारायला कामाचा फोर चम्मच. आणि आता चेक करल शिजली का नाही. बाबू भाऊ जरा, नाही तर बाबू कोण चेक करतो शिजली का नाही. बघ खाऊन बघा जरा, चेक करा बरं. थोडी कसर आहे. हा बघितले आई बोलली थोडी कसर आहे. थोडा कुकरात लवकर शिजना. हा कुकर बिकर आम्ही काय यूज करत नाही. नाही ते मला बनवताच नाही. आईला कुकर जमत नाही. जगरीवरच रांधना म्हणजे चुलीवरच ना, त्याच्यामुळे एवढा कुकरची सवय नाही आईला. मला सवय नाही. घेतला तर परत दिला शेलवाल्यांची भरून डाल ना त्याच्यावर. त्या दुकानाला परत नेऊन दिला. हा तो बोलवला था ना तो. हा तिकूनशी एक येई ना. काय नाही पहिला मसाला टाकतील ना ग. मीठ टाकल. पहिला मीठ टाकल. पहिला मीठ टाकला पालक मध्ये मस्त पैकी शिजते. नंतर हळद. हळद संपले आहे का नाही दुसरी आहे आणलेलं आहे पण तो डब्यात टाकायची आहे बाकी. बघा हळद टाकून घेतली. आणि 1 चम्मच मसाला. हा बघा त्याच्यामुळे तर तो टाकून घेतला. नंतर फोडणी द्यायची ना ग. आताच फोडणी द्यायची का नंतर थोडी. फोडणीसाठी बघा काय काय टाकायचं. नंतर थोडी कोथिंबीर टाकायची. तसं आईचा म्हणणं आहे त्याच्यामुळे आपण धुवून घ्यायचा कोथिंबीर. आणि कोथिंबीर आता बघा बघा किती भाजीला कलर बघा कसा आलाय मित्रांनो. बघा 1 नंबर. हा वास काय भारी सुटला. एक कडक वास सुटलाय. काय रे कसा रे. बापूच्या तोंडाला पाणी तर गेला. आता ही फोडणी देईल. फोडणी याच्यात चम्मच मध्ये ना. त्याच्यात काय करायचं. मोठ्या याच्यात द्यायची फोडणी. हा त्याचा दांडा लांब आहे ना त्याच्यामुळे ते नाही राहत. तसा राहू दे. त्याच्यात अगोदर चहा करायचो आम्ही पण आता त्याच्यात काय करत नाही. त्या आता फोडणीला ठेवलाय. आणि लसूण बघा कशी ठेचून घ्यायची. आमची पावर गेली आताच 2 मिनिटं झालं. त्याच्यामुळे आम्ही बॅटरी आता ठेवली. बघा तेल टाकला तिकडं गरम करत ठेवला. तो दांडा गरम होत असेल ना ग. हा बघा लसूण टाकली. मग चणायला लागली मस्त. आणि बघा आता कशी फोडणी देते आई. अशी तुम्ही फोडणी देता का नाही बोला कमेंट मध्ये. काय ग त्यांची ती काय डायरेक्ट तेलावर काय अशी टाकत ना ती. आपली गावठी पद्धत. अशी आमची आदिवासी पद्धत आहे. आदिवासी पद्धत ती. आपले कसा चमच्यात पण कडवत ना. आता चमचा जगरीवर ठेवला तर गॅस आहे त्याची. तर पोरात जर रांध ना स्वयंपाक बनव का मग याच्या फुल फोडणी मोठ्या याच्याकडे देतेस का. मोठ्या याच्याकडे माझा चम्मच वगैरे काला होतो ना त्याच्यामुळं तो कसा याच्यात दिला म्हणजे एकदम बरा. तर बघा बघा कशी फोडणी दिली. 1 नंबर कडक. हा बघा कशी भाजी झाली आपली मित्रांनो सांगा कमेंट मध्ये. बघा 1 नंबर झाली. आणि आईने त्याच्यात पण घेतली थोडी
म्हणजे तेल बिल आहे ते मस्त टाकलं एकदम करून आणि थोडी शिजू द्या नाही का. तर चला डाळ शिजू दे. तर मित्रांनो आमच्याकडे कोली भाजी पण खातात. कधी काय कोली भाजी कधी खाते. कवली भाजी ती जंगलातून आणायला लागते, लय लांब जायला लागतं तेव्हा भेटते. तशी झाली बोलते आई. एक नंबर. मला तर लय एकदम टेस्टी वाटलंय. तर बघा आता घरी गेल्यावर मस्त खाईना. थोडा बरा पण नाही, तब्येत पण थोडी डाऊन आहे. बरी नाही ना त्याच्यासाठी बरं जेवस पण आहे त्याची करता पण थोडी बनवून असा. तर तू घेऊन जाशी का आता तर जेवायचंच नाही. घेऊन जाईन थोडी मस्त. तर बघा भाऊ टेस्ट करायला लागला. आला लगेच फुकायला लागला. फुकायला लागला. मस्त भारी झाले. हा बघा मला पण खायला लागला. तू बघ टेस्ट करून कशी आहे एकदम. चांगली आहे ना. ताई पण लागली टेस्ट करायला पाल्याची भाजी. म्हणजे कसं एखादा आपले चाखून पाशी ना तर बरी लाग. जेवणावर घेशील तर अल्ली होय त्यात मीठच कमी त्याची मुलं आता बरोबर आहे. चला आई बोलली बरोबर माझ्या बरोबर. तर चला उतरले का दाखल. मला नको गरम गरम. मी नंतर टेस्ट करूनच नाही. संध्याकाळी घरी गेल्यावर खाऊन बघा. भाजी ठेवली आणि टेस्ट करून बघितली. आणि आता आई दुसरी भांडी आहे दुपारची वगैरे आमची जेवणाची ती घासायला लागली ना ग. तू घास तर मी जाऊन आला जरा. ताई आता भांडी घासून घेते. मित्रांनो आपण डब्यात भाजी घेतली. आता भिवंडीला गेल्यावर मस्त खाणार चटपटीत. तर बघा भाजी कशी झाली. तर बघा पालक डाळ मस्त एकदम कडक झाली. पालक डाळ आपली बघा बस झाली. बस 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 नाही झाली अगं बस बस. बघा इकडे यायचं झाला. बघा डब्याला झाकण लावायला लावला आईने. याला बोलतात आईचा प्रेम. झाकण लूज लागला वाटतं त्याला. बरं 2 डबा थैली टाक एक त्याच्यात नाही ते फिट होल. तिकडं केली ठेवलेलं आहे आईने. पोरांना माहित नाही ना तेवढ्याला चोरून खालीच ती आहे. इकडे बघा लगेच बघायला लागलं कसं माणूस. चला आपला डबा पॅक झाला. आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तर बघा मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा. सबस्क्राईब पण करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. भाऊ काय बोलतो ऐका जरा. बोल. शेअर करा कमेंट करा आम्हाला जरा सपोर्ट करा. बाय. आम्ही पण गरीब माणसं हा. तुला बोलायचं आहे काय. चांगलासा गरीब माणसं आम्हाला जरा सपोर्ट करा. बाय बाय. चला बाय बाय. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय 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 बाय.